आपल्याला पाहायला मिळतील. गेली 15-20 वर्ष ठाण्यात विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला भेटत आलेलो आहे. पण हे 25वं वर्ष अजून कसं काय गाजवता येईल यासाठी निश्चितपणे देवीचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्याच पाठीशी आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणारी मंडळी आहोत. आमच्यासोबतच शिवसेना चित्रपट सेनेची संपूर्ण टीमसुद्धा तिकडे हा नवरात्रोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नवरात्र साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं फाटक सरांनी सांगितलं, या ठिकाणी बालाजी मंदिराचं स्वरूप या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. परंतु आम्ही प्रत्येक वेळी आम्हाला आजही आठवतं आहे जेव्हा मी नवरात्र जेव्हा सुरुवात केलेली, फक्त एक घट मांडून आम्ही नवरात्राची सुरुवात केलेली. परंतु बघता बघता कधी 25 वर्ष आलं आम्हालाही कळलं नाही. परंतु मला वाटतं हे देवीची किंवा आपल्या परमेश्वराची हाती असतं की कोणाच्या हाती हे सगळं पूजाविधीने झालं पाहिजे. शेवटी आमचं सौभाग्य आम्ही समजलं. आयोजित करण्यात आलेला आहे आणि विनंती करतो की या नवरात्रोत्सवाची संपूर्ण माहिती आपण. नमस्कार. 25वं वर्ष आहे म्हणजेच रौप्य महोत्सव आहे आणि रौप्य महोत्सवानिमित्त आम्ही वेगवेगळे म्हणजे देवीची 25 वर्ष सेवा चालू आहे आणि शारदीय नवरात्रोत्सव एकदम जोमात आणि जोरात आमच्या सर्व भाविकांसाठी आपण इथे मी बालाजी इथे आपण साकार करत आहोत. आणि या मंदिरात देवीची पण स्थापना करणार आहोत, तर तिरुपती बालाजीची पण स्थापना करणार आणि श्रीराम मंदिराची पण स्थापना करणार आहोत. तर अशा प्रकारे त्रिवेणी संगम आपल्या देवीच्या निमित्ताने आपण इथे साजरा करणार आहोत. लोकांच्या मार्गदर्शनातून आज मी 25व्या वर्षात माझं सन्मान विवाह प्रतिष्ठान आणि देवीचा शारदीय नवरात्रोत्सव याच्यामध्ये या वर्षी आपण जोरात आणि जोमात चालू करणार आहोत. तर या ठिकाणी जो महोत्सव होणार आहे त्यात विविध रंगी म्हणजे यावर्षी शतचंडी होम आपल्या इथे होणार आहेत. प्रधान श्रद्धेने येतात, रांगा लावून पाया पडतात आणि आपलं मनातलं काय असेल ते मागतात आणि ते पूर्ण पण करतात. म्हणजे आमच्याकडे पुढच्या वर्षी येऊन काय आपलं मनातलं आहे काय व्यक्त केलेलं आहे ते पण सगळं आम्हाला येऊन देवीच्या समोर पूर्तता करतात. असं आपल्या देवीची राजा कसं देखावं हे श्रीराम मंदिराचा ह्याचा बालाजीच्या मंदिर तिरुपती बालाजीचा आपण मंदिर बनवलं आहे. आता सगळं तुम्हाला सांगतो. वहिनी वहिनी तुझ्या फक्त करा ना, तुम्ही दाखवा फक्त, तुम्ही बघा फोटो घेतात. हां जवळ आहे ना ते इथे ना जरा थोडं पुढे आहे ना पुढे. ओ सॉरी ओ आय माय सॉरी वरती बघते भरपूर आहे. कळेल ना तिरुपती बालाजीचं. पण सन्मान युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला स्त्रीचा सन्मान असं आपण एक कार्यक्रम ठेवणार आहे. त्या दिवशी आपण 7 ते 8 महिलांचा या ठिकाणी आपण सन्मान ठेवणार आहे. ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम ठेवणार आहे. त्यांच्या हस्ते आपण हे त्यांना पुरस्कार देणार आहोत, जेणेकरून त्यांना अजून प्रेरणा आपण आपल्या माध्यमातून देऊ शकतो की ते त्यांच्या आत्तापर्यंत ज्यांनी जे काय त्यांनी कामं जे काय केली आहेत
त्याच्यामधून त्यांना अजून ऊर्जा मिळून अजून ते पुढे इतर महिलांना ते एक मार्गदर्शन म्हणून त्यांचं एक नाव होईल आणि इतर महिला देखील त्यांना बघून अजून प्रोत्साहित होऊ शकतं. त्याचबरोबर महिलांसाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण राबवतच असतो. त्यामुळे महिलांना जास्त महत्त्व नवरात्राच्या माध्यमातून आपण देतो, कारण महिलांचा जास्त सहभाग आपण नेहमीच बघतो. नवरात्राची देवी आणण्यापासून, देवी सजवण्यापासून, देवीची आराधना, तिची पूजा आणि देवीची विसर्जन याच्यामध्ये महिलांचा सहभाग नेहमीच असतो. त्यामुळे महिलांना नेहमी मी प्रोत्साहन माझ्या याच्या माध्यमातून नेहमीच मी करत असते. धन्यवाद. यावर्षी सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सन्माननीय राजेंद्र फाटक आणि सन्माननीय नगरसेविका राधिका फाटक यांनी आयोजित केलेला सन्मान दांडिया 2024 आयोजन भव्यदिव्य स्वरूपात आपल्याला ठाण्यात वर्तकनगरमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि सगळेच ख्यातनाम कलाकार, ख्यातनाम गायक या आपल्या दांडियामध्ये सहभागी होताना तुम्हाला दिसतील. मग तो रोहित राऊत असेल, मयूर सुकाळे असेल, आनंदी जोशी असेल, सावनी रवींद्र असेल, असे खूप गायक या आपल्या दांडियामध्ये आपली कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर प्राजक्ता माळी ही भोंडला ज्या दिवशी आहे त्या दिवशी इथे महिलांना शुभेच्छा देण्यासाठी आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहे. आणि सगळेच मराठी कलाकार त्यांचा गौरव इथं सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येईल. यावर्षी दरवर्षीच नवरात्र आपल्या इथे जोरातच होतो, पण यावर्षी 25वं वर्ष असल्यामुळे यावर्षी जोरात आणि धूमधडाक्यात नवरात्र उत्सव, देवीचं दर्शन आणि सगळं चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे. मी बालाजी भक्त असल्यामुळे यावर्षी माझी एक इच्छा होती की बालाजी मंदिरात आपली देवी बसावी आणि बालाजी पण बसावे आणि श्रीराम पण बसावे, आणि त्याप्रमाणे देवीने माझ्याकडून ते करून घेतलं आहे. आपल्या इथे बघाल की बालाजीचं मंदिर बनवलेलं आहे, आपली देवी बसणार आहे, बालाजीसाठी वेगळं मंदिर आहे, श्रीरामासाठी वेगळं मंदिर आहे, आणि त्यांची पूजा अर्चा सर्व एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि उत्सव आपला जोरात चालू होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे, त्याच्यानंतर माता की चौकी आहे, त्याच्यानंतर रील्स स्पर्धा आहेत. अशा विविध स्पर्धा आपण त्या दिवशी म्हणजे 9 दिवस ठेवलेले आहेत. आणि सर्व आपले पॉलिटिकल आमचे सर्व पाहुणे सगळे आमचे येणार आहेत. आमचे गुरुवर एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के खासदार आणि प्रताप सरनाईक साहेब यांचं पण अमूल्य मार्गदर्शन कायम असतं आणि ते नेहमी करत असतात. त्यांच्यात मार्गदर्शनाने एवढं आपण 25 वर्ष आपण पूर्ण केलं आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आपण देवीचा उत्सव साजरा करतोय.